पोषण व आहार. पोषक द्रव्ये सजीवांच्या वाढीसाठी अत्यावश्यक असणारे आणि सजीवांच्या चयापचय क्रियेत भाग घेणारे अन्न घटक म्हणजे पोषक द्रव्ये होय. मानवी शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या अन्नातील रासायनिक घटकांना पोषक द्रव्ये असे म्हणतात. यामधील कर्बोदके, ज्याला इंग्रजीमध्ये कार्बोहायड्रेट्स असे म्हणतात, तृणधान्यापासून हे प्राप्त होतात. यामध्ये बाजरी, गहू, साखर इत्यादीचा समावेश होतो. कार्बन, ऑक्सिजन व हायड्रोजनच्या अणूपासून पिष्टमय पदार्थ बनतात. कार्य. शरीराला ऊर्जा व शक्ती पुरवण्याचे कार्य कार्बोहायड्रेट करतात. याच्या अन्न घटकातील प्रमाण 50 ते 70% असते. प्रथिने किंवा प्रोटीन्स कडधान्यापासून प्राप्त होतात, तसेच प्राण्यापासूनही उपलब्ध होतात. अन्न घटकातील याचे प्रमाण 10 ते 15% असते. वनस्पती स्रोतामध्ये मूग, चवळी, सोयाबीन, हरभरा, वाटाणा इत्यादीचा समावेश होतो. तर प्राणी स्रोतामध्ये मांस, मासे, अंडी व दूध याचा समावेश होतो. घटक. प्रथिनांमध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन हे प्रमुख घटक असतात. कार्य. शरीराची वाढ योग्य प्रकारे करणे व झीज भरून काढणे हे प्रथिनांचे प्रमुख कार्य होत. मेद किंवा स्निग्ध पदार्थ, ज्याला इंग्रजीमध्ये फॅट्स असे म्हणतात. यामध्ये शेंगदाणे, खोबरे, सूर्यफूल, करडई इत्यादी गळीत पिकापासून, तसेच दूध, तूप, मासे, अंडी, मांस या प्राणीज स्रोतापासून हे मिळतात. अन्न घटकातील प्रमाण. याचे प्रमाण 20 ते 30% असते. यामधील घटक स्निग्ध पदार्थ पाण्यात विरघळणारे, चरबीयुक्त आणि हायड्रोजन, ऑक्सिजन व कार्बन यांच्या रेणूंनी बनलेली असतात. कार्य. ऊर्जेचा राखीव साठा म्हणून स्निग्ध पदार्थ कार्य करतात. शरीराला मेद्यापासून जास्तीत जास्त ऊर्जा मिळते. 1 ग्राम मेद्यापासून 9 कॅलरीज ऊर्जा शरीराला मिळते. तर 1 ग्राम कार्बोहायड्रेटपासून शरीराला 4 कॅलरीज ऊर्जा शरीराला मिळते. जीवनसत्वे, ज्याला व्हिटॅमिन्स असे म्हणतात. शरीरातील सर्व जीवन प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी जीवनसत्वे अतिशय उपयुक्त असतात. फुंक या शास्त्रज्ञाने जीवनसत्वाचा शोध लावला. जीवनसत्वाचे 2 प्रकारचे वर्गीकरण केले जाते. स्निग्ध पदार्थात विरघळणारे, ज्याला अ, ड, ई व के असे म्हणतात, तर पाण्यात विरघळणारी ब आणि क ही आहेत. स्निग्ध पदार्थात विरघळणारी जीवनसत्वे फॅट सल्युबल असे म्हणतात. तर पाण्यात विरघळणारी, ज्याला वॉटर सल्युबल म्हणतात, ती बी आणि सी आहेत. जीवनसत्व ए, ज्याला रेटिनॉल असे सुद्धा म्हणतात. याचे प्रमुख स्रोत म्हणजे गाजर, टोमॅटो, आंबा, तांबडा भोपळा, रताळी, दूध व दुधाचे पदार्थ, अंड्याचा पिवळा बलक, मासे आणि यकृत हे आहेत. कार्य. प्रतिकारशक्ती, मदत व शरीराची वाढ, त्वचा, दात इत्यादीची आवरणे इत्यादी निर्मितीसाठी जीवनसत्वे ए आवश्यक आहे. अभावामुळे होणारे रोग. हे जीवनसत्वाच्या अभावामुळे त्वचा रोग, रातआंधळेपणा, झिरोपॅथेमिया, सूक्ष्म डोळा ज्याला म्हणतात, ते आजार होतात. तर याच्या अधिक्यामुळे होणारे शरीरावर दुष्परिणाम, ज्यामध्ये अर्भक अवस्थेत अजीवनसत्व जास्त दिल्यास कोरडी, खाज येणारी त्वचा, पायावर हातावर येणारी सूज व हाडांची जाडी व प्लीहेत वाढ, हाडांमध्ये आळस, अशक्तपणा, निद्रानाश, बद्धकोष्ठता इत्यादी त्रास जाणवतात. जीवनसत्व डी, ज्याला कॅल्सिफेरॉल असे म्हणतात. याचे प्रमुख स्रोतमध्ये
त्वचेवर पडणारे कोवळे सूर्यकिरण, माशाच्या यकृताचे तेल, अंड्याचा बलक, यकृत, दूध, लोणी आणि मासे हे प्रमुख स्रोत आहेत. कार्य: त्वचेचे आरोग्य व हाडांची वाढ होण्यासाठी हे आवश्यक असतात. अभाव: डी जीवनसत्व अभावामुळे मूठदूष, अस्थिपणाचा, दंतक्षय, त्वचारोग इत्यादी आजार होत असतात. आधिक्य: डी जीवनसत्वाच्या आधिक्यामुळे मळमळणे, उलट्या होणे, गुंगे येणे, उच्च रक्तदाब, चेहऱ्याचा अर्धांगवायू, क्षयरोग इत्यादी होतात. जीवनसत्व ई, याला इंग्रजीमध्ये टोकोफेरॉल असे म्हणतात. याचे प्रमुख स्रोत म्हणजे अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या. कार्य: प्रजननासाठी व अँटीऑक्सिडंट म्हणून हे आवश्यक असते. अभावामुळे वांझपणा इत्यादी निर्माण होतो. पुनरुत्पादन संस्थेत जीवनसत्व ई महत्त्वाचे कार्य बजावते म्हणून त्याला वांझपणाविरोधी जीवनसत्व असे सुद्धा म्हणतात. जीवनसत्व के, फायलाकिनोइन म्हणजे जीवनसत्व के. स्रोत: हिरव्या पालेभाज्या, दूध, अंड्याचा बलक, यकृत इत्यादी. कार्य: रक्त गोठण्यासाठी उपयुक्त असणारे प्रोथॉम्बिन तयार करते. अभाव: जीवनसत्व केच्या अभावामुळे ॲनिमिया व कावीळ होते. त्याचबरोबर इजा झाल्यास फार रक्तस्राव होणे ही जीवनसत्व केच्या अभावामुळे होतं. जीवनसत्व ए, डी, ई व के शरीरात मेदात साठवली जातात. त्यांचे जास्त सेवन हानिकारक असू शकते. पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे, वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स. यामध्ये जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स यांचा समावेश होतो. जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स हा 8 जीवनसत्वाचा गट असून त्याला बी कॉम्प्लेक्स असे म्हणतात. जीवनसत्व बी1, ज्याला थायमिन असे म्हणतात, याचे मुख्य कार्य म्हणजे शरीराची वाढ व चयापचय यामध्ये असते. मुख्य स्रोत: मांस, दूध, सोयाबीन, अंडी, यीस्ट इत्यादी. याच्या अभावामुळे बेरिबेरी रोग, अपचन इत्यादी होते. जीवनसत्व ब2, ज्याला बी2ला रायबोफ्लेविन असे सुद्धा म्हणतात. मुख्य कार्य: डोळ्याचा अशक्तपणा, शरीराची वृद्धी इत्यादी. यामध्ये मुख्य स्रोत म्हणजे मांस, सोयाबीन, दूध, हिरव्या पालेभाज्या इत्यादी आहेत. याच्या अभावामुळे बुबुळ अपारदर्शक होते, जिभेवर चट्टे निर्माण होतात. जीवनसत्व बी3, ज्याला नियासिन असे म्हणतात, याचे मुख्य कार्य म्हणजे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित करणे व चयापचयमध्ये सहभाग घेणे. मुख्य स्रोतांमध्ये मांस, शेंगदाणे, दही, बटाटे यांचा समावेश होतो. याच्या अभावामुळे पेलाग्रा रोग, ज्याला 3D असे म्हणतात, ज्यामध्ये डायरिया, बिनहारिया व डिमेन्थिया यांचा समावेश होतो. जीवनसत्व बी5, ज्याला पेंटोथॅनिक आम्ल असे सुद्धा म्हणतात, याचे मुख्य कार्य म्हणजे विकाराचे कार्य व्यवस्थित होणे व चयापचय क्रिया नीट करणे हे आहे. याच्या मुख्य स्रोतांमध्ये मांस, दूध आणि अंडी यांचा समावेश होतो. याच्या अभावामुळे बर्निंग फीट सिंड्रोम नावाचा आजार होऊ शकतो. जीवनसत्व बी6, ज्याला पायरिडॉक्सिन असेही म्हणतात, याचे मुख्य कार्य म्हणजे अॅमिनो आम्ल निर्माण करून चयापचय क्रिया नीट करणे, रक्त तयार होण्यास मदत करणे हे आहे. मुख्य स्रोतांमध्ये मांस, यकृत आणि धान्य यांचा समावेश होतो. याच्या अभावामुळे त्वचारोग निर्माण होत असतात. जीवनसत्व बी7, ज्याला बायोटिन असे सुद्धा म्हणतात, याचे मुख्य कार्य म्हणजे चयापचय क्रियेत भाग घेणे, त्वचा व केसांचे संरक्षण करणे आहे. याच्या मुख्य स्रोतांमध्ये मांस, अंडी, दूध व फळे यांचा समावेश होतो. याच्या अभावामुळे ॲनिमिया हा आजार होतो, तसेच केस गळणे हे सुद्धा निर्माण होत असतात. जीवनसत्व बी9,
ज्याला फॉलिक ॲसिड असे सुद्धा म्हणतात. याचे मुख्य कार्य म्हणजे लाल पेशी तयार होण्यास मदत करणे. मुख्य स्रोत म्हणजे चॉकलेट, शेंगदाणे, हिरव्या पालेभाज्या हे आहेत. याच्या अभावामुळे मायक्रोसायटिक ॲनिमिया नावाचा रोग होऊ शकतो. जीवनसत्व B12 ज्याला सायनोक्लोबोमीन असेही म्हणतात. याचे मुख्य कार्य म्हणजे कोबाल्ट असते, जे की नायट्रोजनचे चयापचय क्रियेमध्ये भाग घेते. मुख्य स्रोत म्हणजे मांस, यकृत, यीस्ट आणि अंडी हे आहेत. याच्या अभावामुळे मॅग्लोग्लॉस्टिक ॲनिमिया नावाचा रोग होऊ शकतो. जीवनसत्व C ज्याला अस्कॉर्बिक आम्ल असे म्हणतात. याच्या प्रमुख स्रोतांमध्ये आवळा, लिंबू, संत्रे, मोसंबी, अननस, द्राक्ष, कोबी, पेरू इत्यादी असतात. याचे मुख्य कार्य म्हणजे दात व हिरड्यांची योग्य वाढ करणे, पित्तांबलामध्ये कोलेस्ट्रॉलच्या विघटनास मदत करणे. याच्या अभावामुळे स्कर्वी, हिरड्या सुजणे, दातातून रक्त येणे, किडनी स्टोन, हाडातील कॅल्शियम कमी होणे इत्यादी संभवतात. B आणि C जीवनसत्वे पाण्यात विरघळत असल्याने ती जास्त प्रमाणात घेतली तरीही लघवीवाटे ती शरीराबाहेर टाकली जातात. त्यामुळे B आणि C जीवनसत्वाच्या अधिकामुळे कोणतेही विकार होत नाहीत. क्षार किंवा मिनरल्स यामध्ये कॅल्शियमचा समावेश होतो. वनस्पतीमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये व डाळी, तेलबिया, मनुके, खारीक, खजूर, बदाम इत्यादी याचे स्रोत आहेत. तर प्राणिज स्रोतामध्ये दूध व दुधाचे पदार्थ, मासे आणि अंडी यांचा समावेश होतो. कार्य हाडे व दात मजबूत करण्यासाठी त्याच्या योग्य वाढीसाठी आवश्यक असतात. 90% कॅल्शियम हाडामध्ये व दातामध्ये असते. फॉस्फरस याच्या स्रोतामध्ये वनस्पतीजन्यमध्ये बाजरी, गूळ, मका, पालक, मनुके, खारीक व खजूर यांचा समावेश होतो. प्राणिज व यकृत, सागरी अन्न, अंडी आणि मासे याचा समावेश होतो. याचे कार्य म्हणलं तर हाडे व दातांचा विकास करणे, ऊर्जा आधारित असे ATP तयार करणे यासाठी होतो. आयोडीन याच्या स्रोतामध्ये वनस्पतीमध्ये आयोडीनयुक्त जमिनीतील भाज्या व फळे इत्यादीचा समावेश होतो. तर प्राणीजमध्ये सागरी मासे, कवचयुक्त प्राणी, अंडी, मांस व दूध व दुधाचे पदार्थ यांचा समावेश होतो. याचे मुख्य कार्य म्हणजे थायरॉईड या ग्रंथीतील थायरॉक्सिन हे संप्रेरक तयार करणे व थायरॉक्सिन हे शारीरिक व मानसिक विकारासाठी अतिशय महत्त्वाचे असते. फ्लोरिन्स ह्याच्या स्रोतामध्ये पिण्याचे पाणी यांचा समावेश होतो. यांचे कार्य म्हणजे हाडे आणि दात सुरक्षित ठेवण्यासाठी अल्प प्रमाणात मानवाला फ्लोरिन्सची आवश्यकता असते.